आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अमित शहांच्या जाहीर सभा होणार. छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शहा यांची सभा. मैदानावर सभेची जय्यत तयारी सुरू. पुण्यामध्ये आज सकाळपासूनच सर्व ऑनलाईन कॅब आणि रिक्षा बंद राहण्याची शक्यता. आरटीओच्या आदेशाचं ओला उबर पालन करत नसल्याचा रिक्षा संघटनांचा आरोप. शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून कोल्हापूरची लोकसभा निवडणूक लढवणार. कोल्हापूरच्या बदल्यामध्ये ठाकरे गटाला आता सांगलीची जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आज बीड जिल्ह्यामध्ये दौरा. विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. मराठा समाज बांधवांसोबत संवाद साधणार. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये लसूण, बटाटा, टोमॅटोच्या भावामध्ये 10 ते 20% घट. इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून जरांगे पाटील यांच्या समर्थनात 2 उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार. माढ्यातील सखर मराठा समाजाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय. काँग्रेसची सत्ता नसलेल्या माढा नगरपंचायतीमध्ये निधी वाटपामध्ये अडवणूक होत असल्याचा आरोप. काँग्रेस नगराध्यक्ष, नगरसेवक सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार. पुणे मार्केट यार्डातील डमी अडत्यांवर कारवाई होणार. नियमबाह्य डमी अडत्यांसह बाजार परिसरामध्ये वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार. नाशिकमध्ये यावर्षी मनसेचा वर्धापन दिन होणार. राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर. काळाराम मंदिरामध्ये दर्शनानंतर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करणार. बच्चू कडूंना अमरावती जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेत अभय देण्यासाठी सरकारनं अविश्वास ठराव कायदा बदलला. शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा आरोप. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे बॅनर्स. नीरा वागजमध्ये लागलेल्या फ्लेक्समध्ये सर्वांचंच लक्ष वेधलं. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रही. धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगडचा समावेश. भावनागळी समर्थकांची यवतमाळच्या दारव्हामध्ये संजय राठोड यांच्या मतदारसंघामध्ये पोस्टरबाजी. प्रभावाची भीती नाही, कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झाला. पोस्टरवर आशय. नगर परिषदेकडून रात्रीतून बॅनर हटवले. पुणे शहरामध्ये जड वाहनांना आजपासून नो एंट्री. पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरांकडून येणाऱ्या जड वाहनांना शहरामध्ये बंदी. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे पोलिसांचा निर्णय. कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासांचा मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सेनापूर विभागादरम्यान ब्लॉक. नियमित गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यामधून पळालेल्या बिबट्याचा शोध सुरू. प्रशासनाकडून 24 तासांपासून शोध मोहीम सुरू. बिबट्या प्राणी संग्रहालयामध्ये परिसरातच असल्याची प्रशासनाची